सर्वांना नमस्कार. पर्यावरण अभ्यास हा पेपर शिकत असताना त्याच्यामध्ये परिसंस्था हा महत्त्वपूर्ण भाग त्या ठिकाणी आपणाला पाहणं आवश्यक आहे. परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचं कार्य, परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेची रचना या संदर्भानं आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. तर परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम्स. परिसंस्था म्हणजे सजीव समुदायाच्या आपापसातील आणि सभोवतालच्या निर्जीव घटकाशी असलेल्या जैविक, रासायनिक आणि भौतिक आंतरसंबंधाचे गतिशील चक्र. या आंतरसंबंधामुळेच परिसंस्था चिरस्थी स्वरूपाच्या होतात आणि बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद देण्यात त्या सक्षम असतात. परिसंस्थेची संकल्पना किंवा कन्सेप्ट ऑफ इकोसिस्टीम पाहत असताना पर्यावरणातील वातावरणाचा, त्यामधील बदलत्या भूपृष्ठावरील अजैविक व जैविक घटकावर सतत परिणाम होत असतो. भूपृष्ठावर जैविक व अजैविक क्रियाही नियमित सुरू त्या ठिकाणी असतात. त्यांच्या परस्पर संबंधातून व आंतरक्रियेतून परिसंस्था निर्माण होतात. परिसंस्थाच्या संतुलनावरच संपूर्ण जीवसृष्टी त्या ठिकाणी अवलंबून असते. त्यासाठी परिसंस्थेची त्या ठिकाणी व्याप्ती आणि गुणधर्म यांची माहिती घेणं हा पर्यावरणाचा मुख्य भाग होय. म्हणून या ठिकाणी आपण पाहत असताना परिसंस्था, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती या ठिकाणी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. पर्यावरणातील सजीव व त्यांच्या सानिध्यातील अजैविक पर्यावरण हे एकमेकाशी निगडीत असून त्यांच्या परस्पर संबंधास परिसंस्था असे म्हणतात. स्टान्सले यांनी 1935 साली सर्वप्रथम परिसंस्था ही संकल्पना रूढ केली. परिसंस्थेची व्याख्या त्या ठिकाणी करत असताना सजीव घटक व पर्यावरणातील घटक यांच्यातील क्रमबद्ध अंतक्रियेचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे परिसंस्था होय, अशी त्या ठिकाणी व्याख्या परिसंस्थेची करता येईल. पर्यावरणातील जैविक, अजैविक पदार्थ जैविकाकडून विघटकाकडे व परत पर्यावरणाकडे सजीवामार्फत त्या ठिकाणी मार्गक्रमण करतात. या चक्राकार प्रणालीस परिसंस्था असे म्हणतात. परत एकदा या अनुषंगानं पर्यावरणातील अजैविक पदार्थ जैविकाकडून विघटकाकडे व परत पर्यावरणाकडे सजीवामार्फत मार्गक्रमण करतात. या चक्राकार प्रणालीस परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेत सजीवांचे अजैविक व जैविक घटकावर अवलंबन त्या ठिकाणी दिसून येते. परिसंस्थेला आवश्यक घटकाचे क्षेत्रीय वितरण वैविध्यपूर्ण असल्याने जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात परिसंस्थेची वैशिष्ट्ये बदलतात.
उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंडावरील परिसंस्था परिपूर्ण नसते, कारण या भागात पर्यावरण प्रतिकूल आहे. यामुळे या भागात परिसंस्थेत सील, लायकेन्स यासारखे तुरळक सजीव स्वतःचे अस्तित्व टिकवू शकतात. म्हणून या परिसंस्थेला ध्रुवीय परिसंस्था असे म्हणतात. या उलट विषुवतीय परिक्षेत्रात अनुकूल पर्यावरण असल्यामुळे वैविध्यपूर्ण परिसंस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पर्यावरणामध्ये जैविक व अजैविक घटकात आंतरक्रिया चक्राकार असतात आणि या गतिमानही असतात. आंतरक्रिया आदानप्रदान प्रक्रिया आणि परस्पराशी संबंधित असतात. पृथ्वीवरील सजीवसृष्टी पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकाच्या आपापसातील आदानप्रदान प्रक्रियेमुळे बांधलेली असते. परिसंस्थेतील एखाद्या सामान्य घटकातील विकृती देखील परिसंस्थेच्या प्रकृतीत खूप बदल घडवून आणू शकते आणि त्या ठिकाणी त्या परिसंस्थेला धोक्यात सुद्धा आणू शकते. परिसंस्थेत सजीव निर्जीव घटकांचे विशिष्ट परिस्थितीत क्रमबद्ध व्यवस्थापन निर्माण होते. या व्यवस्थेत सौर ऊर्जा, अजैविक त्याच्यामध्ये भौतिक आणि रासायनिक मूलद्रव्ये व जैविक घटक कार्यान्वित होतात. या प्रक्रियेस कार्यान्वित परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेतील प्रत्येक घटकाचे स्थान व कार्य ठरलेले असते. हे स्थान व कार्य बऱ्याच वेळा इतर घटकांना प्रेरक स्वरूपाचे असल्यामुळे परिसंस्था कार्यान्वित होतात. सौर ऊर्जेच्या सतत स्रोतामुळे परिसंस्थेचे अस्तित्व कायम राहते. परिसंस्था या जिवंत किंवा चिरस्थायी स्वरूपाच्या असतात. याचे कारण या परिसंस्थेतील सजीव त्यांचे अस्तित्व नवनवीन पिढ्यांच्या स्वरूपात त्या ठिकाणी अबाधित ठेवतात. आपण या ठिकाणी परिसंस्थाची रचना, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम या संदर्भानं माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. परिसंस्था रचना. अजैविक माती, खनिजे, पाणी, कार्बन डायऑक्साईड यावर सूर्यप्रकाशाच्या किरणाने प्रकाश संश्लेषण क्रिया घडून हरितद्रव्य निर्माण होते. हरितद्रव्यापासून वनस्पती वाढतात. पुढे वनस्पतीचा क्षय होतो. या वनस्पती तृणभक्षक प्राण्याचे अन्न असतात. तृणभक्षक प्राण्यावर वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी वाढतात. त्यानंतर हे प्राणी मरण पावल्यानंतर गरुड, गिधाडासारखे सर्व भक्षक प्राणी ही अन्नसाखळी पुढे रेटतात. शेवटी या सर्व वनस्पती व प्राण्याचा नाश होऊन त्यातील संयुक्त प्रथिने विघटनाची प्रक्रिया सुरू होते. शेवटी या सर्व वनस्पती व प्राण्यांचा नाश होऊन त्यातील संयुक्त विघटनाची प्रक्रिया सुरू होते. बुरशी, जीवाणू हे सूक्ष्म जीव विघटन घडवून आणताना त्याचे मूलद्रव्यात रूपांतर करतात. त्याचवेळी ऊर्जा व पोषक द्रव्ये तयार होतात. ही सर्व अजैविक द्रव्ये असतात. पुढे अजैविक द्रव्ये पाणी, ऊर्जा, सूर्यप्रकाशात अन्ननिर्मिती किंवा सजीवास सुरुवात होऊन चक्र पूर्ण होते. परिसंस्थेच्या रचनेचे विभाग. या ठिकाणी पाहत असताना अजैविक व जैविकाच्या वस्तुमानाची रचना या ठिकाणी
आपल्याला पाहणं आवश्यक आहे. परिसंस्थेमध्ये मुख्यत्वे 2 घटक असतात. परिसंस्थेमध्ये मुख्यत्वे 2 घटक असतात. त्याच्यामधला पहिला घटक अजैविक घटक आणि दुसरा जैविक घटक, अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स. पहिला अजैविक घटक, या अजैविक घटकाचे पुन्हा 2 उपगट पडतात. त्याच्यामध्ये प्राकृतिक घटक आणि रासायनिक घटक. आता प्राकृतिक घटक यामध्ये प्रामुख्याने पाऊस, तापमान, मृदा प्रकार आणि भूरचना इत्यादीचा समावेश होतो. आणि रासायनिक घटकामध्ये ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादींचा समावेश होतो. पर्यावरणातील प्राकृतिक व रासायनिक घटकाच्या मांडणीस अजैविक संरचना म्हणून ओळखतात. परिसंस्थेत अजैविक किंवा निर्जीव घटक व पोषक पदार्थ एका क्रमाने फिरतात आणि त्यांचे बरोबर ऊर्जा प्रवाहही सुरू होतो. यामध्ये सजीवांचा पण महत्त्वाचा वाटा असतो. आता याच्यामध्ये अजैविक घटकावर परिणाम करणारे काही घटक आपणाला पाहावे लागतील. अजैविक घटकावर खालील 3 घटकांचा प्रभाव पडतो, परिणाम त्यांचा होतो. ते घटक आहेत हवामान, मृदा आणि प्राकृतिक अडथळे. अजैविक घटकावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी पहिला घटक आहे हवामान. अजैविक घटकास तापमान आणि पर्जन्य हे प्रमुख घटक असून हवामानामधले त्यांचा जमिनीवरील जैविक घटकावर खूपच प्रभाव पडतो. हवामान हे जगात सर्वत्र सारखे नाही, त्याच्यात सतत बदल पडत असतो. पर्जन्य आणि हवामानात सारखे बदल त्या ठिकाणी घडत असतात. पृथ्वीवर काही ठिकाणी 0 मिलीमीटर पर्जन्य तर काही ठिकाणी 2500 मिलीमीटर पर्जन्य पडते. याचाच अर्थ पृथ्वीवर काही ठिकाणी आवर्षण तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत असलेली आपणाला पाहावयास मिळते. तापमान आणि पर्जन्य यांचा एकत्रित परिणामही वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळा असतो. त्यामुळे हवामान स्थितीत फरक आढळतो. हवामानाच्या वेगळेपणामुळे जगात निरनिराळी जीवसंहती वाढलेली आहे. पाणी या घटकामुळे वने, गवताळ प्रदेश व वाळवंटे अशी वेगवेगळ्या प्रकारची जीवसंहिता त्या ठिकाणी तयार होत असते. साधारणपणे वृक्षवाढीसाठी सुमारे 100 सेंटीमीटर पर्जन्याची गरज असते. 25 सेंटीमीटरच्या वार्षिक पर्जन्यात गवताळ प्रदेश टिकून राहतात, तर 25 सेंटीमीटरपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान जिथे आहे त्या ठिकाणी काटेरी किंवा खुरट्या वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. तापमानसुद्धा प्रमुख परिसंस्थेच्या सीमा मर्यादित करते. सुमारे वार्षिक 100 सेंटीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात वृक्ष आढळतात, तरी पण वृक्षाचा प्रकार मात्र तापमानावर त्या ठिकाणी अवलंबून असतो. दीर्घकाळ कमी तापमान असलेल्या प्रदेशात सूचिपर्णी वृक्ष आढळतात, तर दीर्घकाळ तापमान असलेल्या प्रदेशात पानझडी वृक्ष आढळतात. उष्ण व दमट हवामानातील वनात जांभ्याची मृदा आढळते आणि उष्ण व कोरड्या हवामानात
वाळवंटी मृदा आढळते. अशा प्रकारे या ठिकाणी अजैविक घटकाचा जो काही पहिला भाग आपण पाहत आहोत त्याच्यामधला प्राकृतिक अडथळे हा त्याच्यामधला तिसरा महत्त्वाचा घटक आपणाला पाहत असताना प्राकृतिक रचनेत परिसंस्थेवर परिणाम होत असतो. प्राकृतिक रचनेच्या परिणामामुळे एका परिसंस्थेतून दुसऱ्या परिसंस्थेत सजीवांचा प्रसार होऊ शकत नाही. दोन परिसंस्था पर्वतामुळे किंवा समुद्रामुळे वेगळ्या होऊ शकतात किंवा त्यामुळे सजीवांना एका परिसंस्थेतून दुसऱ्या परिसंस्थेत स्थलांतर करता येत नाही. म्हणजे हे झाले प्राकृतिक अडथळे. अशा पद्धतीनं आपण जैविक म्हणजे अजैविक घटकाच्या संदर्भानं या ठिकाणी पाहिलेलं आहे. अजैविक घटकामध्ये त्याचे दोन गट पडतात. त्याच्यामधला पहिला प्राकृतिक घटक, दुसरा रासायनिक घटक. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण पाहिलं की अजैविक घटकावर परिणाम करणारे घटक त्याच्यामध्ये हवामान आहे, मृदा आहे आणि प्राकृतिक अडथळे आहेत. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अजैविक घटकाच्या संदर्भाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यामधला दुसरा म्हणजे परिसंस्थेमध्ये जे काही मुख्य दोन घटक आहेत त्याच्यामधला दुसरा मुख्य घटक आहे जैविक घटक. जैविक घटक पर्यावरणातील वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव हे जैविक घटक आहेत. वनस्पती, पशु व सूक्ष्मजीव हे समूह पद्धतीने परिसंस्थेत पात्र ठरलेले आहेत. या पद्धतीस जीवसंहती म्हणतात. याच्यामध्ये सजीवाचे त्याच्यामध्ये दोन मुख्य गट त्या ठिकाणी पडतात. यातला पहिला आहे उत्पादक आणि दुसरा आहे भक्षक किंवा त्याला ग्राहकही त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. उत्पादक परिसंस्थेतील सर्व हिरव्या वनस्पती ह्या उत्पादक असतात. वनस्पती असेंद्रिय पदार्थापासून सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये सेंद्रिय द्रव्य तयार करतात. हे सेंद्रिय पदार्थ वनस्पतीचे अन्न असते. वनस्पतीकडून प्रकाश संश्लेषण प्रक्रिया त्या ठिकाणी घडते. हिरव्या वनस्पती प्रकाश ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साईडमध्ये आणि पाण्याचे शर्करेमध्ये परिवर्तन करतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. या प्रक्रियेस प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. प्रत्येक परिसंस्थेत हिरव्या वनस्पती असतात. म्हणजे भूमी परिसंस्थेमध्ये किंवा जल परिसंस्थेमध्ये वनस्पती सेंद्रिय द्रव्ये किंवा खाद्य उत्पादन करणारा प्रमुख घटक असल्यामुळे त्यांना उत्पादक असे म्हणतात. या वनस्पती तयार केलेल्या अन्नावरच परिसंस्थेतील सर्व सजीवांची उपजीविका होते. म्हणजे वनस्पतीने तयार केलेल्या अन्नावर सर्व सजीव त्या ठिकाणी अवलंबून असतात. त्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा घटक आपण सांगितला की भक्षक किंवा ग्राहक. परिसंस्थेतील प्राणी संपूर्णपणे वनस्पतीवरच विसंबून असतात. ज्या सजीवांना ऊर्जा व पोषक द्रव्ये यासाठी सेंद्रिय द्रव्यावर अवलंबून राहावे लागते ते जीव वनस्पती ग्रहण करतात किंवा त्यांचे भक्षण करतात. म्हणून त्यांना भक्षक किंवा ग्राहक असे म्हणतात. यांना किंवा या जीवांना परपेशी
म्हणजे म्हणतात, परपोषी म्हणतात. सूक्ष्म जीवाकडून ते महाकाय प्राण्याचा भक्षक संज्ञेमध्ये त्या ठिकाणी समावेश होतो. अतिशय सूक्ष्म जीवाणूपासून ते महाकाय प्राण्यापर्यंत भक्षकामध्ये त्याचा काय होतो तर समावेश होतो. परिसंस्थेतील संरचनेत अन्न स्त्रोतानुसार भक्षकाच्या वेगवेगळ्या अन्न पातळ्या आहेत. या प्राण्याच्या अन्नसवयी व जीवनक्रमानुसार खालील नमूद केलेल्या 4 गटामध्येच त्या ठिकाणी गट पाडता येतील आपणाला. म्हणजे वेगवेगळ्या अन्न पातळ्यानुसार सजीवाचे 4 त्या ठिकाणी आपणाला भक्षकाचे गट पाडता येतात. त्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि अपमार्जक असे गट त्या ठिकाणी आपल्याला पाडता येतील. प्राथमिक भक्षक म्हणजे काय बघा, हे भक्षक प्राणी, भक्षक म्हणजे प्राणी प्रत्यक्षपणे झाडपाला, गवत, धान्य, फळे इत्यादी खाऊन जगतात. त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगेन, हे भक्षक किंवा प्राणी प्रत्यक्षपणे झाडपाला, गवत, धान्य, फळे इत्यादी खाऊन जगतात. त्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ मेंढी, हरिण, ससा, गाय, उंट इत्यादी शाकाहारी प्राण्याचा किंवा भक्षकाचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर आहे द्वितीयक भक्षक. वनस्पती खाऊन जगणाऱ्या प्राण्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात. या शाकाहारी प्राण्यांना खाणाऱ्या प्राण्यांना द्वितीय भक्षक असे म्हणतात. याच्यामध्ये साप, वाघ, सिंह, चिता इत्यादींचा समावेश होतो. त्याच्यानंतर तृतीयक भक्षक आहेत. तृतीयक भक्षक बघा, प्राण्याच्या मृत अवशेषावर ज्यांची उपजीविका होते ते कृमी, घारी, किडाळ, कावळे इत्यादींना तृतीयक भक्षक असे म्हणतात. अशा पद्धतीनं प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक भक्षक या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. आणि चौथा जो काही गट आहे तो आहे अपघटक. अपघटक किंवा अपमार्जक. अपमार्जक कोणत्याही वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषावर फार शेवटी ज्यांची उपजीविका होते ते शवोपजीवी सूक्ष्मजीव, शवोपजीवी सूक्ष्मजीव यांच्या शरीराचे काय करतात तर अपघटन करतात. म्हणून त्यांना अपघटक असे म्हणतात. सूक्ष्मजंतू, भुंकदुंत, दुंक हे अपघटक आहेत. भुंगे, गांडूळ इत्यादी भूमिगत प्राणी वनस्पती व प्राणी यांचे लहान लहान तुकडे करतात आणि त्याचं काय करतात अपघटन करतात. यांना अपघटक असे त्या ठिकाणी म्हटले जाते. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण अजैविक घटक आणि जैविक घटक या संदर्भानं या ठिकाणी चर्चा केलेली आहे. म्हणजेच काय तर अजैविक आणि जैविक घटकापासून किंवा त्यांच्या आंतरक्रियेपासून परिसंस्था बनलेली आहे आणि या परिसंस्थेची रचना अशा पद्धतीची आहे असं आपणाला सांगता येईल. या ठिकाणी आपण आज या तासिकेपुरतं थांबूयात. त्याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहता येईल. धन्यवाद.